तुम्ही बघताय मुलं डिप्रेशनमध्ये जातात, लग्न झाल्यानंतर आत्महत्या करतायत. मीही कधी काळी या गोष्टीचा शिकार होणार होतो, पण भावांनो आधीच्या माझ्या ज्या व्हिडिओला तुम्ही सुंदर प्रतिसाद दिला, तुमचं ज्या कमेंट्स होत्या त्या मी वाचल्या. खरं तर आत्ताचा हा व्हिडिओ सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. सांगायचं एवढंच आहे की तुमचे कितीही मित्र असू दे, पण त्यामध्ये एक तरी तुमचा वकील मित्र असायला पाहिजे. आणि ज्या भावांची लग्न होणार आहेत त्यांनी एकतरी वकील मित्र ठेवा सोबत, कारण आता परिस्थिती जी आहे ना ती खूप वेगळी आणि वाईट चाललेली आहे. तुम्ही बघताय मुलं डिप्रेशनमध्ये जातात, लग्न झाल्यानंतर आत्महत्या करतायत. मीही कधी काळी या गोष्टीचा शिकार होणार होतो, पण मला एक चांगला वकील मित्र मिळाला, त्यांनी मला वाचवलं खरं सांगायचं तर. आणि तोच मुद्दा आहे. बऱ्याचदा खूप चॅलेंजेस फेस करायला लागतात आणि आपण जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणतो, एक दिवस ती गोष्ट आपल्या अंगाशी येते. तर या सगळ्या गोष्टींचा आपण एक बारीक विचार केला पाहिजे की नाही, कुठल्याही गोष्टी लेट गो करून चालणार नाहीत. बऱ्याच आता काही व्हिडिओ आता आजकाल शेअर होत आहेत की लग्न झाल्यानंतर मुलगा मुलगी म्हणते, मुलगी म्हणते, मुलगा मुलीला विचारतो. आता एक मी रिसेंटली व्हिडिओ बघितला आणि बऱ्याचदा आहे ना आपण त्या एका इन्स्पिरेशन मध्ये जातो. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं बघितलं होतं की मुलगा मुलीला विचारतो कसं आहे घर, तर ती त्यावर त्याला रिप्लाय देते की घर वगैरे छान आहे, पण तू माझ्या अंगलट येण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण हे लग्न माझ्या मनाच्या विरोधात झालंय. तर त्यावर तो इमोशनल होऊन असं बोलतो की अरे एक दिवस तू माझ्यावर प्रेम करशील वगैरे. भावना अशा मूर्ख ह्याच्यामध्ये पडू नका, मेंटॅलिटीमध्ये पडू नका. असं काहीही होत नसतं, लक्षात घ्या. आणि तिने जर म्हणते की तिने घरातल्यांच्या विरोधात जाऊन, म्हणजे घरातल्यांच्या मर्जीमुळे जबरदस्तीने तुझ्याशी लग्न केलंय, तर लवकरात लवकर तुम्ही वकिलाला गाठा आणि तिच्या घरातल्यांवरती पहिली केस दाखल करा आणि तेही गुपचूप करा, तिला न सांगता. कारण काय असतं ना, ह्या सिच्युएशन मध्ये अन्याय ज्याच्यावरती होतो, जो पहिला अपील करतो ना त्याला जास्त वेटेज केलं जातं. आणि नक्की तुम्ही प्रामाणिक राहा, जेवढं तुम्हाला राहता येईल तेवढं, पण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि त्यासाठी मी म्हणतोय की ना वकील मित्र ठेवा सोबत, कारण हे लय कामाला येतात. कारण आजकाल कसं आहे, म्हणतात मुलींच्या बाजूनी कायदा वगैरे आहे, पैशासाठी बरेच वकील लोक आहे ना सेटलमेंट करतात, पण जर आपला असला जवळचा तर त्या गोष्टींना अजिबात उजारा देत नाही, तो हक्काने उभा राहतो. धन्यवाद.